हा घ्या लाडू. प्रेम पॉइझन पंगा. साप, 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 साप. प्रेम पॉइझन पंगा. बाबा इथे दोन दोन साप आहेत. दोन. बाबा साप. आला तुला लप लप आला मला वाचो रे साप. अहो बाबा आता तुम्हीच वाचवा मला. अरे थांबा ना प्लीज, ते काहीच करत नाहीयेत. बघा ना, बघा ते काहीच नाही करत आहेत. अरे तू हे कुठल्या प्रकारचे लाडू आणलेस असे? मी मागताना तो लाडूच मागितला होता, पण साप कसा दिला काय माहित नाही आहे. दिला तो दिला, जोडी दिला आहे. आपण त्यांना पकडूया. अरे पण कसं पकडणार, तोच तो विचार करतो आहे. अरे ही काय वेळ आहे का रुसायची? रुसून आहे तो काय करू. आता हे बोलतो आहे की हिला त्याच्या पाया पडायच्या आहे. आह, आज नागपंचमी आहे ना, तो त्याने हिला दर्शन दिला आहे आणि हिच्या इच्छा पूर्ण झाला आहे. जा पाया पड. सांभाळून. ए तिला का करू नको हा. ये आता तुला काय होतंय? आता हे म्हणत आहे की आता नागाचा दर्शन झाला आहे ना, तर 7 जन्म आमचा संसार सुखाचा होणार आहे. ऐका ऐका, तुम्ही गोंधळ करू नका. हे बघा, हे शांतपणे बाहेर चालले आहेत. जुई जुई, अगं त्यांनी बाहेर जाऊन कोणाला दंश केला तर आपण कोणाला तरी सांगितलं पाहिजे ना त्यांना पकडायला. अरे पण कशासाठी? त्यांनी आपल्याला काही केलं तर नाही ना? नाग, साप किंवा सगळ्याच मुक्या प्राण्यांना आपण नेहमी पकडूया असंच का बोलतो? ते कधीच आपल्यावर अटॅक करत नाही. हा, जेव्हा त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे असं वाटतं ना, तेव्हाच ते वाचण्याचा मार्ग शोधतात, स्वतःचा जीव वाचवतात, जे आपणही करतो. मग जर आपण गोंधळ केला नाही तर ते आपल्या मार्गाने निघून जातात. आलाप, प्राणी किंवा सरपटणारे प्राणी हे मुकाजीव असतात रे. मग आपण त्यांना का घाबरायचं? करेक्ट आहे जुई तुझं. ते बिचारे आपल्या मार्गाने चाललेले असतात, माणूसच त्यांच्या वाटेला जातो. मनसली, आता तो खुश आहे ना? तू खुश तो मैं भी खुश. चला जुई ताई येतो. हा पांडेजी, तुझा लाडवांचा बॉक्स घेऊन जा. मनसली, पण असा सोसायटी मध्ये साप दिसलेला चांगला नाही आहे ना. चला आम्ही पण निघतो आता. चल आला. हो बाबा आलो. तुझी काळजी घे आणि संध्याकाळी लवकर घरी. आई बाबा मूळ रूपात आले की येते. काय? म्हणजे आई बाबा पूजा आटपून आले ना की येतेच. तू पण ना जुई. बरं ऐक, प्लीज संध्याकाळी लवकर घरी. वाट बघतोय. चल निघतो.
आज देवळात नागपंचमी म्हणून खूप छान कीर्तन होतं. तुम्ही यायला हवं होतं. हं? अरे तुम्ही तरी देवळामध्ये कीर्तन ऐकून नागपंचमी साजरी केली, पण आम्ही मात्र खऱ्या नागाचं दर्शन घेऊन नागपंचमी साजरी केली. काय जुई? हो बाबा. मग खऱ्या नागाचं म्हणजे? अगं जुईच्या घरी जुईला आज खऱ्या नागाच्या जोडीनं दर्शन दिलं. तुमची झाली आहे का अशी नागपंचमी साजरी? ते सगळं ठीक आहे, पण जुई मला सांग, तू असतेस नेमकं तिथेच साप किंवा नाग का असतो? तीन पोळ्या, भाजी आणि लोणचं. प्राजक्ताताईचा डब्बा रेडी आहे. आई, जाते आम्ही. जाते नाही ग, येते म्हणावं. येते. संध्या, ताई डब्बा रेडी आहे. मला पाणी देशील का ग? थंड की गार? दोन्हीचा अर्थ सेमच होतो. नॉर्मल दे. देते. संध्या मी देते. अगं ये संध्या, हे बघ शेवया कधीच्या आणलेल्या आहेत. खीर तरी करायची ना. अरे देवा, माझ्या लक्षातच नाही. वहिनी, मी काय म्हणते, आजच कर ना खीर. संध्या, तुझ्या हातची खीर आपण नेहमीच खातो, पण आज खीर जुईने केली ना तरी चालेल. जुई, करशील ना ग? हो वहिनी, मी प्रयत्न करेन. प्रयत्न करण्याच्या नादात शेवया फुकट घालवू नका. संध्या, हे आवरून ठेव जरा. हो. चांगले करा प्रयत्न. जुई ताई, घाबरू नका, मैं हूं ना. घ्या ते शेवया. सोपी असते शेवयांची खीर. ह्या अशा भाजून घ्यायच्या त्या आधी, आणि त्यानंतर हळूहळू दूध टाकायचं. जुई ताई, तेवढा ग्लास देतात का? हो देते. अरे देवा, गॅस. हा गॅस असा कमी करायचा. अरे देवा, दूधलेच सांडले. मी नॅपकिन आणते पुसायला. नेमके आजच नॅपकिन धुवायला टाकलेत. आलेच मी. जुई ताई, गॅस कमीच राहू द्या. हो. आलीच. अयो, सांडलेलं दूध कुठे गेलं? गॅस खाली. काय? अगं म्हणजे ते गॅस खाली जात होतं, म्हणून मग मी पाणी ओतून सिंक मध्ये टाकलं. अच्छा. हा, याचं काय करू? दे, मी वाळत घालून येते. जुई ताई, या भांड्यात आणि ग्लासात दूध होतं, ते कुठे गेलं? ते जरासच होतं ना. आठवलं? हा, जरासच होतं म्हणून मग मी खिरीमध्ये घातलं. ठीक आहे.
हे ब्युटिफुल. बोला. अगं तुझा नवरा जॉबवर चाललाय. आला. हा हॉल आहे. असू दे. बापरे, हात सोड ना, बघेल कोणीतरी. मग काय झालं? आई तुम्ही. फिल्मी असतो एक नंबरची. ठीक आहे जा आता लवकर ऑफिसला. अगं ऑफिसला नाही, नारळी बागेत जायचं. का? तिथे का? बागेत का? अगं हो. तू भेटणारच ना तिकडे मला. एक मिनिट, मी असं काहीच कमिट केलं नाहीये. आत्ता कर. एक मिनिट, तू बागेत का जातोयस? वेडी आहेस का तू? अगं नारळी बागेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे आणि आजची ती महत्वाची न्यूज आहे, तीच कव्हर करायला जायचं. ठीक आहे जा आता लवकर कामाला. अगं आला. चल ये तुम्ही. अगं संध्या, तू काय करतेयस? ही अशी खीर वेगळी काढून ढवळायची, म्हणजे शेवया सुटसुटीत होतात. अगं नाही, तसं नाही. तू हा जो ग्लास घेतलायस, तू धुतला होतास का? धुवायची काय गरज आहे, दूध तर होतं त्यात. निळी कडा, म्हणजे तुझ्या तोंडातलं विष आता या ग्लासातून त्या खिरीमध्ये गेलंय. अगं तुला किती वेळा सांगितलं, स्वतःच्या उष्ट्याची गोष्ट इथे तिथे ठेवत जाऊ नकोस. प्राजक्त ताईला कळवा की खीर झाली ते. घरात पण बघा, ही खीर सगळ्यांना आवडेल. हा, आणि आलाप दादा पण तुमची तारीफ करतील 100%. विचारा फोन करून विचारा. हे एक मिनिट, फोन करून म्हणजे? डब्यात घेऊन गेले ना ती खीर. आलाप जाताना खीर घेऊन गेला? ए जुई, आलापने जर तुझं विष असलेल्या दुधाची खीर खाल्ली तर काय होईल माहितीये ना? अगं नारळी बागेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे आणि आजची ती महत्वाची न्यूज आहे, तीच कव्हर करायला जायचं. मला आलापला थांबवायला हवं. का जुते, तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का आलात? संध्या, तू एक काम कर, ही सगळी खीर फेकून दे. कारण त्या दुधात पाल पडली होती. काय? कधी, कवा, कुठं, कशी? संध्या, याची उत्तरं मी तुला आल्यावर देते. आधी मला आलापला थांबवायला हवं. मला फोन पण रिसीव्ह करत नाहीये. आलाप. हो मॅडम, कुठे? ते रिपोर्टर आहेत ना, मला त्यांना भेटायचंय. शूट चालू आहे, तुम्ही नाही भेटू शकत. माझं त्यांना भेटणं महत्वाचं आहे. हे पण एक कारणच आहे तुमचं. तुम्ही गप्पा बसा. तुम्ही नाही भेटू शकत. आलाप. जुई, आलाप. हो. जुई, आलाप.
आलं देवा, माझ्या मुलाच्या मागे उभा राहा. त्याला काही होऊ देऊ नको. त्याला लवकर बरा कर. तो बरा झाला ना तर मी 7 सोमवाराचं व्रत करीन. हॅलो, हा डॉक्टर बने बोलतायत का? आई सर, हे घ्या मिठाचं पाणी. त्याने काय होईल? आलापदादाला मिठाचं पाणी दिलं तर त्यांना उलटी होईल आणि त्यांच्या पोटातलं विष बाहेर पडेल. अगं त्याला अजिबातच शुद्ध नाहीये. आता मिठाचं पाणी देऊन कसं चालेल? अहो काय बोलतायत डॉक्टर? कधी येणार आहे? येत आहेत, ऑन द वेच आहे. जुई, बाबा आला. अहो दुधात पाल पडली होती आणि त्याच दुधाची खीर त्याने खाल्ली. हा 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 हा. लगेच पडला का ग तो खाल्ल्यानंतर जुई? हो बाबा, त्याला लगेच चक्कर आली आणि पडला तो. हो हो हो, लगेच चक्कर आली आणि पडला. तोंडातून फेस आला का? नाही 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 आला. ओके, तुम्ही जरा लवकर आलात तर प्लीज फार बरं होईल. हा चला, ओके ठेवतो. येत आहेत डॉक्टर. जे पाल म्हणताय ती पाल नसून तुझं विष आहे हे लक्षात आलंय माझ्या. पण मग बाबा, आता यावर काय करायचं ते सांग ना. तोच विचार करतोय. बाबा लवकर कर ना. जुई, एक मार्ग आहे. लवकर सांग. हे तुझ्या विषामुळेच झालंय, त्यामुळे तुलाच तुझं विष काढून घ्यावं लागेल. अरे पण बाबा, ते कसं काय? त्यासाठी तुला इच्छाधारी नागीट म्हणून आलापच्या गळ्याला मिनिटभर विळखा घालावा लागेल. अरे पण हे मला जमेल? जमावं लागेल आलापसाठी.